नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण दांगटे. मित्रांनो, आज आपण एका नवीन भागावर थोडंसं लक्ष देणार आहोत आणि तो नवीन भाग म्हणजे रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर, जिथं सरळ सेवा असेल, MPSC असेल, या अंतर्गत क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर त्या प्रश्नांना आज आपण रॅपिड फायरच्या रूपामध्ये घेणार आहोत. अतिशय फास्टपणे आपण हे क्वेश्चन्स घेऊ. तुम्ही फक्त व्हिडिओ बघताना नेमके प्रश्न आणि उत्तरं, तुम्ही एखादं काम करत असताना सुद्धा हा रॅपिड फायर ऐकू शकता, ज्यामुळे तुम्हाला बरेचसे प्रश्न पाठ होण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, चला आणखी एक मित्रांनो, चालू घडामोडी असेल, इतिहास असेल, विज्ञान असेल किंवा इतर सर्वच्या सर्व जेवढे काही GSचे सब्जेक्ट आहेत, या सर्व GSच्या सब्जेक्टचा माहिती घेण्यासाठी तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल MPSC 0207 याला तुम्ही जॉईन व्हा, सबस्क्राईब करा आणि विशेष या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करू रॅपिड फायरला. आणि रॅपिड फायरमध्ये जो पहिला क्वेश्चन्स आपण घेणार आहोत मित्रांनो, तो प्रश्न आहे, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट ही पदवी नाना जगन्नाथ शंकरशेट यांना कोणी दिली? हे बघा, आपल्याला हे माहिती आहे की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट नाना जगन्नाथ शंकरशेट यांना म्हणतात, पण ही पदवी त्यांना कोणी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्र.के. अत्रे. तर लक्षात ठेवा, प्र.के. अत्रे यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट ही पदवी कोणाला दिलेली आहे? नाना जगन्नाथ शंकरशेट यांना दिलेली आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली होती? तर असा हा प्रश्न आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी केव्हा केलेली आहे? तर ती स्थापना केलेली आहे 21 ऑगस्ट 1822 मध्ये. तर लक्षात असू द्या, 21 ऑगस्ट 1822 नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. लक्षात असलं पाहिजे. आणि ही विशेषतः बॉम्बे प्रांतातील विद्यार्थ्यांना शिक्षण पसरवण्याच्या संदर्भामध्ये स्थापन केलेली संस्था होती. चला तिसरा प्रश्न बघू. कोणत्या समाजसुधारकास बाल बृहस्पती असे संबोधले जाते? तर कोणता असा समाजसुधारक आहे ज्याला बाल बृहस्पती म्हणतात? तर मित्रांनो, असे समाजसुधारक आहेत ज्यांना आपण महाराष्ट्रातले पहिले पत्रकार असं संबोधतो, ते आहेत बाळशास्त्री जांभेकर. लक्षात असू द्या, बाळशास्त्री जांभेकर यांना बाल बृहस्पती या नावाने ओळखलं जातं, असंही त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. चला तर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू. भिल्लांच्या बंडाचा बिमोड केल्यामुळे ब्रिटिश सरकारने दादोबा पांडुरंग तरखडकर यांना कोणती पदवी दिली होती? जेव्हा 1857चा उठाव चालला होता आणि त्याच्या वेळीस नेमकं भिल्लांचा बिमोड हा अहमदनगरमध्ये भिल्लांनी बंड केलं होतं, तर त्या भिल्लांच्या बंडाला शांत करण्याचं काम शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती. कोणती पदवी दिलेली आहे? राव बहादूर ही पदवी दिलेली आहे. ठीक आहे. मोरोपंताच्या पुढचा प्रश्न आहे, मोरोपंताच्या केकावलीवर टीका करण्यासाठी दादोबा पांडुरंग यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मोरोपंताच्या केकावलीवर टीका करण्यासाठी जो ग्रंथ लिहिला आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे, त्यांच्या आई आणि वडिलांच्या नावावर त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाचं नाव आहे यशोदा पांडुरंगी. लक्षात असू द्या, यशोदाबाई ह्या त्यांच्या आई होत्या, पांडुरंग हे त्यांचे वडील होते. तर आपल्या वडिलांच्या आणि आईच्या नावाने त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथांतर्गत त्यांनी मोरोपंतांनी लिहिलेल्या केकावली या ग्रंथावर टीका केलेली आहे. पुढचा प्रश्न, जगतवासी आर्य या टोपण नावाने कोणी लिखाण केलेलं आहे मित्रांनो? तर जगतवासी आर्य या टोपण नावाने ज्यांनी लिखाण केलेलं आहे त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजेच विशेषतः आपले मराठी भाषेचे पाणिनी आपण ज्यांना म्हणतो. आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव होतं धर्मविवेचन. तर धर्मविवेचन या ग्रंथाचं नाव त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही, तर आपल्या जागी त्यांनी जगतवासी आर्य हे टोपण नाव दिलेलं आहे आणि या टोपण नावाने त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू. भाऊ महाजनांच्या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादींनी एकूण किती शतपत्रे लिहिली होती? लोकहितवादींनी शतपत्रे लिहिलेली आहेत हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो. आपल्याला वाटतं शत म्हणजे 100 आणि पत्र, तर 100 पत्र लिहिलेली आहेत, नाही तर 108 पत्र लिहिलेली आहेत. ठीक आहे. तर 108 एकूण पत्र यांनी लिहिलेली होती. कोणी लिहिलेली आहेत? तर ती लोकहितवादी यांनी लिहिलेली आहेत आणि भाऊ महाजनच्या प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रामधून ती प्रकाशित करण्यात आली होती आणि छापण्यात आली होती. नेक्स्ट, कोणत्या रोगावर औषध शोधल्यामुळे भाऊ दाजी लाड यांना गरिबांचे धन्वंतरी म्हणतात? तर भाऊ दाजी लाड यांनी कुष्ठरोगावर औषध शोधलं होतं मित्रांनो. हा प्रश्न ऑलरेडी MPSCने विचारला होता. तर कुष्ठरोगावर औषध शोधलं होतं आणि एक वनस्पती आहे आपल्यामध्ये, तिला कवटी वनस्पती म्हणतात. तर या कवटी वनस्पतीपासून त्यांनी हे औषध शोधून काढलं होतं आणि त्यामुळं त्यांना गरिबांचे धन्वंतरी असं म्हटलं जातं, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना. पुढचा प्रश्न, माझ्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे? म्हणजे माझ्या आयुष्यातील काही आठवणी आत्मचरित्र कोणाचं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तर हे आत्मचरित्र मित्रांनो रमाबाई रानडे. आपल्याला माहिती असतील, रमाबाई रानडे यांचं मूळ नाव यमुनाबाई असं होतं. ह्या दुसऱ्या पत्नी होत्या न्यायमूर्ती रानडे यांच्या आणि त्यांनी लग्नानंतर
त्यांचं नाव रमाबाई असं केलं होतं आणि रमाबाई रानडे यांनी माझ्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे, ठीक आहे. सोबत आर्य महिला मंडळाची स्थापना पण यांनी केलेली होती, ते पण लक्षात असू द्या. नेक्स्ट, वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर वेदोक्त धर्मप्रकाश हे जो ग्रंथ लिहिला मित्रांनो, तर याचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी. नाव लक्षात असू द्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं, हा ग्रंथ लिहिलेला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे वेदोक्त धर्म प्रकाश आणि विशेषतः हा ग्रंथ त्यांनी इसवी सन 1859 मध्ये लिहिलेला आहे. तर 1859 मध्ये वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला होता. संत कबीराच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडला होता? तर बघा, संत कबीरांचा एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे विप्रमती, ठीक आहे. ॲक्च्युअली हा ग्रंथ नाही आहे, तर हा एक ग्रंथाचा सार आहे, एक खंड आहे, त्याचं नाव आहे विप्रमती. तर विप्रमती याचा प्रभाव महात्मा फुलेवर पडला होता, कारण याच्या अंतर्गत समानतेचा विचार करण्यात आला होता, संत कबीरांनी या अंतर्गत केला होता आणि त्याचा प्रभाव महात्मा फुलेंवर होता. पुढचा प्रश्न, जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रतिनिधी राष्ट्रीय सभेत घेतला जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेला राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार नाही, असं उद्गार कोणी काढले होते? तर हे उद्गार काढलेले आहेत मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले हे याचं उत्तर असेल. यांचंच म्हणणं होतं की राष्ट्रीय सभेत जोपर्यंत शेतकरी येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेने स्वतःला राष्ट्रीय हा शब्द वापरू नये, ठीक आहे. तर हे महात्मा फुलेंचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला होता? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला होता, ज्या ग्रंथाचं नाव होतं शूद्र कोण होते. तर शूद्र कोण होते याला इंग्रजीतनं ॲक्च्युअली तो ग्रंथ लिहिला होता, ज्याचं नाव होतं हू वेअर शूद्राज. तर हू वेअर शूद्राज हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना अर्पण केला होता. नेक्स्ट, वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतलं होतं? तर मित्रांनो 1879च्या 80च्या सुमारास जेव्हा वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यात आलं त्यावेळेस त्यांचं वकीलपत्र ज्या व्यक्तींनी घेतलं होतं त्यांचं नाव होतं सार्वजनिक काका. तर लक्षात असू द्या, सार्वजनिक काका यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं. त्यांच्या बचावाचं काम केलं होतं, परंतु त्यात यशस्वी ठरले नाहीत आणि पुढे चालून वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. एडन या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं होतं, ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक तसेच हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे कोणत्या समाजसुधारकास म्हटले जाते? तर हिंदी अर्थशास्त्राचा जनक किंवा महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक असं न्यायमूर्ती रानडे यांना म्हटलं जातं. तर एक माहिती असेल, दादाभाई नौरोजी यांच्या अगोदरच भारताच्या अर्थशास्त्रावरचा अतिशय विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिण्याचं काम न्यायमूर्ती रानडे यांनी केलं होतं, म्हणूनच त्यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह मंडळाची स्थापना केव्हा केली होती? बघा, आपल्याला इथं कन्फ्युजन होतं मित्रांनो, विधवा पुनर्विवाह मंडळ असेल, विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ असेल, तर यांच्या बाबतीमध्ये कन्फ्यूज होतं. न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केलं होतं मित्रांनो आणि ते 1861 मध्ये स्थापन केलं होतं, ज्या अंतर्गत विधवा विवाह घडून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं जायचं, ठीक आहे. तर 1861 हे त्याचं उत्तर असेल. आर्यभूषण छापखाना, चित्रशाळा, किताबखाना हे समाज शिक्षणोपयोगी उपक्रम कोणी सुरू केले होते? तर आर्यभूषण छापखाना किंवा इतर जे काही भाग आपल्याला आढळून येतात मित्रांनो, तर हे सगळ्याशी संबंधित एक व्यक्ती होते ज्यांना आपण मराठी भाषेचे, ज्यांनी स्वतःलाच मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं होतं, ते आहेत विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आर्यभूषण हे जे छापखाना आहे त्याच्याशी संबंधित होते, त्यांनीच तो छापखाना सुरू केला होता. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, ॲक्च्युअली त्यांनी आणि त्यांचे वडील जे होते कृष्णाशास्त्री चिपळूणकर त्यांनी पण. तर पुढचा प्रश्न, 1892 मध्ये बॉम्बे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणाची निवड झाली होती? तर इसवी सन 1892 मध्ये बॉम्बे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून रा गो भांडारकर यांची निवड झाली होती. रा गो भांडारकर हे बॉम्बे विद्यापीठातून पदवी मिळवणाऱ्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. न्यायमूर्ती रानडे हे सुद्धा याच्यामध्ये होते. आणखी एक नाव होतं विलास आबाजी मोडक, आणखी एक होते बाळ गणेश वागळे. तर हे चौघजण बॉम्बे विद्यापीठातून पदवी मिळवणारे पहिले व्यक्ती होते आणि पुढे चालून याच राघव भांडारकर यांची बॉम्बे विद्यापीठाचे कुलगुरू किंवा कुलपती म्हणून 1892 मध्ये काय झाली होती? निवड झालेली होती मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण आहेत? तर ज्यांनी जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहिली होती ते होते गोपाळ गणेश आगरकर.
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हा पण एमपीएससीने रिपीट केलेला आहे. तो गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतःची प्रेतयात्रा जिवंत पाहिली होती. याचा अर्थ त्यांची एक प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती सनातनी ब्राह्मणांद्वारे आणि मग ती त्यांच्या घरासमोरून नेण्यात आली होती. तर अशी स्वतःची जिवंतपणे प्रेतयात्रा पाहणारे ते पहिले समाजसुधारक आहेत. गोपाळ गणेश आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य काय आहे? तर 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी जे सुधारक नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं त्याचे जे ब्रीदवाक्य आहे ते असेल, इष्ट असेल ते बोलणार, ठीक आहे, इष्ट असेल ते बोलणार, ठीक आहे, आणि साध्य असेल ते करणार व साध्य असेल ते करणार असं याचं ब्रीदवाक्य होतं. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचं आहे हे ब्रीदवाक्य सुधारकचं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 6वीची परीक्षा देण्यासाठी कुंभार्ली घाटातून 125 मैल पायी जाऊन सातारा येथे पोहोचणारे समाजसुधारक कोण आहेत? तर हे समाजसुधारक आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाचे, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर लक्षात असू द्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 6वीला असताना 125 मैल अंतर पायी गेले होते ते कुंभार्ली घाटातनं आणि त्यांनी 6वीची परीक्षा दिली होती. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळवणारे समाजसुधारक कोण आहेत? तर 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार हा सुद्धा महर्षी कर्वे यांना मिळाला होता. विशेषतः त्यासाठी त्यांची विशेष म्हणजे 100 वर्ष त्यांना पूर्ण झाली होती. 100 वर्षाचं आयुष्य त्यांनी कंप्लीट केलं होतं. त्याचा परिणाम इसवी सन 1858 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता आणि हा असा पुरस्कार मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक किंवा महाराष्ट्रीयन व्यक्ती बनले होते. विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? तर मित्रांनो शारदा सदनची स्थापना केली होती पंडिता रमाबाई यांनी. ठीक आहे, विधवा स्त्रियांसाठी. ठीक आहे. त्यानंतर स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर हा पण एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ ज्यांनी लिहिला होता त्या सुद्धा आहेत पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिला होता आणि याच ग्रंथाच्या लिखाणाच्या नंतर त्या अमेरिकेला गेलेल्या होत्या. या ग्रंथाच्या आलेल्या पैशाची बचत करून त्या अमेरिकेला पोहोचल्या होत्या. तर पंडिता रमाबाई यांचा हा ग्रंथ आहे स्त्री धर्मनीती. 1912 ते 1915 या काळात कोण भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य होते? तर 1912 ते 15च्या काळात भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य कोण होते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. तर नाव लक्षात असू द्या, गोपाळ कृष्ण गोखले आपल्याला माहिती आहेत महात्मा गांधीचे गुरु आहेत. भारत सेवक संघाची स्थापना यांनी केली होती, भारत सेवक समाजाची 1905 मध्ये. ठीक आहे. तो गोपाळ कृष्ण गोखले हे या भारतीय लोकसेवा आयोगाचे 1912 ते 15 या काळामध्ये सदस्य होते. नेक्स्ट, अखिल भारतीय दलित संघ तसेच अहिल्याश्रमची स्थापना कोणी केली होती? तर अहिल्याश्रमची स्थापना आणि अखिल भारतीय दलित संघाची स्थापना करणारे होते महर्षी वी रा शिंदे. नाव लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. महर्षी वी रा शिंदे यांनीच अहिल्याश्रमाची स्थापना केली होती. यांनीच अखिल भारतीय दलित संघाची सुद्धा काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे मित्रांनो, महर्षी वी रा शिंदे. नेक्स्ट, कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नाने 1917च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव संमत झाला होता? तर लक्षात असू द्या, याचं उत्तर सुद्धा महर्षी वी रा शिंदे हेच आहेत आणि महर्षी वी रा शिंदे यांनीच प्रयत्न केले म्हणून इसवी सन 1917चं जे कलकत्ता अधिवेशन भरलं होतं मित्रांनो, त्या अधिवेशनामध्ये ज्याच्या अध्यक्षा ह्या पहिल्या महिला होत्या, ज्यांचं नाव होतं ॲनी बेझंट. या ॲनी बेझंट यांनी अध्यक्ष असणाऱ्या कलकत्ता अधिवेशनामध्ये महर्षी वी रा शिंदे यांच्या प्रयत्नामुळेच अस्पृश्यता विरोधी ठराव हा संमत करण्यात आला होता. पुढचा प्रश्नाकडे जाऊ. इसवी सन 1911 मध्ये झालेल्या कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदी शाहू महाराजांनी कोणाची निवड केली होती? तर जेव्हा 1911 मध्ये कोल्हापूरला सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली, सत्यशोधक समाजाची एक शाखा स्थापन करण्यात आली, त्याचे अध्यक्ष भास्करराव जाधव यांची निवड करण्यात आली होती. तर भास्करराव जाधव हे कोल्हापूर इथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदी शाहू महाराजांनी यांची निवड केली होती. पुढचं, राजर्षी शाहू महाराजांनी कोणाची क्षात्र जगद्गुरू म्हणून नेमणूक केली होती? वेदोक्त प्रकरणानंतर राजर्षी शाहू महाराजांनी स्वतः एक नवीन आपण म्हणू नवीन एक पद तयार केलं होतं, ज्याला क्षात्र जगद्गुरू असं म्हटलं गेलं आणि ह्याच क्षात्र जगद्गुरू म्हणून त्यांनी ज्यांची निवड केली होती त्यांचं नाव होतं सदाशिव पाटील बेनाडीकर. तर लक्षात असू द्या, सदाशिव पाटील बेनाडीकर यांची निवड क्षात्र जगद्गुरू म्हणून राजर्षी शाहू महाराज यांनी केलेली होती. तर उत्तर असेल सदाशिव पाटील बेनाडीकर. नेक्स्ट पुढचा प्रश्न, द आर्टिक होम इन वेदास हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो? तर हा ग्रंथ लिहिला होता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे. तर लोकमान्य टिळकांनी द आर्टिक होम इन वेदाज सोबत गीता रहस्य यासोबतच ओरायन, आर्टिक होम इन वेदाज आणि गीता रहस्य असे 3 ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेले आहेत.
ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवलं होतं? तर यांचं उत्तर आहे मित्रांनो रघुनाथ धोंडो कर्वे. विशेष तुम्हाला माहिती असेल महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ते चिरंजीव होते आणि त्यांनीच समाज स्वास्थ्य नावाचं हे मासिक चाललं होतं. थोडंसं कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलं होतं मासिक, पण त्यांनीच हे मासिक सुरू केलं होतं रघुनाथ धोंडो कर्वे यांनी. नेक्स्ट, दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना कोणी केली होती? तर दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना आपल्या सर्वांचे आवडते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली होती. कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम स्थापन केला होता 1910च्या सुमारास. ठीक आहे. नेक्स्ट, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला असा प्रश्न विचारलाय. तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू हे जेव्हा अहमदनगरच्या तुरुंगात होते तर त्यावेळी त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. जेव्हा अहमदनगर तुरुंगामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती नियर अबाउट चले जाव आंदोलनाच्या काळात 1942ला, तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला होता. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर्मनीतील कोणत्या विद्यापीठातून बॅरिस्टर किंवा कायद्याचा अभ्यास केला होता? तर जर्मनीमध्ये बॉन युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो, बॉन नावाचं विद्यापीठ आहे. तर या विद्यापीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाची बॅरिस्ट्रीचा अभ्यास केला, कायद्याचा अभ्यास केला होता बॉन युनिव्हर्सिटीमधून. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीद वाक्य काय होते? तर बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीद वाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेचं होतं. नेक्स्ट, धुळे येथील कारागृहात विनोबा भावे यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर मित्रांनो जेव्हा चले जाव आंदोलनाच्या वेळी आणि जेव्हा विनोबा भावे यांना धुळे इथल्या कारागृहात टाकण्यात आलं होतं तर त्यावेळी त्यांनी गीता प्रवचने हा ग्रंथ लिहिला होता. गीता प्रवचने. ठीक आहे. गीताही नाही, गीता प्रवचने हा ग्रंथ लिहिला होता विनोबा भावे यांनी. पुढचा प्रश्न बघू, अमरावती येथील अंबादेवी मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून कोणी सत्याग्रह केला होता? विशेष गोष्ट आहे पहा, अमरावती येथील अंबाबाई मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठीची मोहीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली होती. परंतु याचं नेतृत्व, ह्या सर्व प्रकरणाचं नेतृत्व आणि या सर्वच्या सर्व सत्याग्रहाचं नेतृत्व ज्यांनी केलं होतं ते होते डॉक्टर पंजाबराव देशमुख. नाव महत्वाचं आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख. हे अंबादेवी इथं झालेल्या अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या सत्याग्रहाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न, नाना पाटील यांना क्रांतिसिंह ही पदवी कोणी दिली होती? आपल्याला माहिती आहे साताऱ्याच्या प्रति सरकारचे सगळ्यात महत्त्वाचे आधारस्तंभ नाना पाटील होते. त्यांना क्रांतिसिंह ही पदवी प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच अत्रे यांनी ही पदवी दिलेली होती, लक्षात असू द्या. ठीक आहे. नाना जगन्नाथ शंकर शेट यांना सुद्धा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट हे अत्रे यांनीच म्हटलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटलांना क्रांतिसिंह पदवी सुद्धा अत्रे यांनीच दिलेली आहे. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलेले आते है नात हमारे हे जे रचना आहे, ही जे गाणं आहे, हे जे पद आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो लक्षात असू द्या, स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलेलं आते है नात हमारे हे जे गाणं आहे ते गाणं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं होतं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचंच हे विशेषतः हे पद आहे आणि हे पद राष्ट्र लढ्यामधलं एक स्फूर्तिगीत ठरलं होतं. विशेषतः यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली होती? तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ही पदवी दिली होती. आणि शेवटचा प्रश्न बघू मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने कोणते कला पथक स्थापन केले होते? ऑलरेडी एमपीएससीने पण हा प्रश्न विचारलाय कला पथकाच्या बाबतीमध्ये आणि त्याचं नाव आहे लाल बावटा. उत्तर काय आहे? लाल बावटा नावाचं कला पथक यांनी स्थापन केलं होतं मित्रांनो. आणि या कला पथकाच्या अंतर्गत सामाजिक सुधारणा करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि हे कला पथक इसवी सन 1944 मध्ये अण्णाभाऊ साठे यांनी शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने स्थापन केलं होतं. तर हे होतं मित्रांनो रॅपिड फायर फास्ट प्रश्न आणि फास्ट उत्तरं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. अशी व्हिडिओ मी रॅपिड फायरचे आणखी बनवावे का हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता मित्रांनो. आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणखी खूप जर तुम्ही तयारी करत असाल चालू घडामोडी किंवा इतर सगळ्याच्या सगळ्या, तर त्यासाठी MPSC 0207 या माझ्या चॅनलला आपण जॉईन होऊ शकता. या चॅनलवरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये इथं थांबू. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. अशी व्हिडिओ मी तयार करावे का हे एकदा मला सांगा. आणि जाताना अतिशय महत्त्वाची सूचना, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जॉईन व्हायला विसरू नका. बाय बाय. जय हिंद.